नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण परत भेटलेलो आहे. आपण जे बघतोय आपण कालच्या लेक्चरपासून या घटकाला सुरुवात केलेली आहे. या घटकाच्या अंतर्गत आपण महत्त्वाचं म्हणजे अ, आधुनिक समाजातील सामाजिक बदल किंवा परिवर्तन या घटकाला आपण सुरुवात केली आहे. तर सामाजिक परिवर्तनाचे समाजशास्त्रीय सिद्धांत हे अभ्यासत असताना काल आपण सामाजिक परिवर्तन महत्वाचं काय सामाजिक परिवर्तन ही जी संकल्पना आहे, म्हणजे बऱ्याचशा वेळेस संकल्पनेवरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्या दृष्टिकोनातून सामाजिक परिवर्तनाचा अर्थ काय? सामाजिक परिवर्तनाची वैशिष्ट्ये काय? हे कालच्या लेक्चरमध्ये आपण महत्वाचं म्हणजे पाहिलेलं आहे. आज आपण खऱ्या अर्थानं समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून सामाजिक परिवर्तनाचे सिद्धांत काय? आज आपण सिद्धांतावरती चर्चा करणार आहोत आणि प्रश्न सहजासहजी सिद्धांतावरती विचारला जातो, सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात. मग हे जे सिद्धांत आहे, कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलं, की आपण सामाजिक परिवर्तन ही जी संकल्पना ही समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून बघतो. मग समाज व्यवस्थेमध्ये होणारं परिवर्तन. मग हे समाज व्यवस्थेमध्ये होणारं परिवर्तन मग प्रत्येक समाजशास्त्रज्ञांनी त्यांच्या पद्धतीनं समाज व्यवस्थेमध्ये होणाऱ्या परिवर्तनाला अ, त्या त्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे. मग सामाजिक परिवर्तनाचे 3-4 सिद्धांत आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मार्क्सवाद आहे. त्यानंतर महत्त्वाचं प्रकार्यवाद आहे. यावरती जास्त प्रश्न विचारले जातात. त्यानंतर चक्रीय सिद्धांत आहे आणि सरळ रेषात्मक सिद्धांत. असे 4 सिद्धांत जे आहेत, तर आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासायचे आहेत. यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या 2 गोष्टी अशा आहेत, की जेव्हा आपण सिद्धांताचा अभ्यास करतो, सिद्धांत म्हणजे त्यांनी ती केलेली जी मांडणी आहे, त्या मांडणीचा थोडक्यामध्ये आपल्याला विचार करायचा असतो, की प्रत्येकाचा सामाजिक परिवर्तनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे, तो वेगवेगळा होता. सामाजिक परिवर्तनाचे सिद्धांत काय आहेत? तर आपण सुरुवात करूया समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून. एक लक्षात ठेवा, हा घटक आपण अभ्यासत आहोत, सामाजिक परिवर्तनाचे सिद्धांत. या सिद्धांतामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काही ज्या गोष्टी बघायच्या आहेत. मग कोणकोणते सिद्धांत पाहायचे? आपण एकेका सिद्धांताचा थोडक्यामध्ये विचार करणार आहोत. मग पहिला जो आहे एक रेषीय सिद्धांत. काय आहे? नाही, सरळ रेषात्मक सिद्धांत. हा आहे सरळ रेषात्मक आहे. त्यानंतर चक्रीय सिद्धांत आहे. त्यानंतर मार्क्सवादी जे 3 नंबरला जो आहे मार्क्सवादी, मार्क्सवादी सिद्धांत, मार्क्सवादी. आणि 4 नंबरला जे प्रकार्यवादी. या 4 सिद्धांताचा आपल्याला खऱ्या अर्थानं विचार करायचा आहे. मग यामध्ये महत्त्वाचं काय आहे लक्षात ठेवा, की तुम्हाला एक गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे, की हे जे 2 सिद्धांत आहेत, ह्या 2 सिद्धांताच्या अगोदर आपल्याला ओळख झालेली आहे. मग राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात विचार करत असताना किंवा आपण धर्माच्या संदर्भात असेल, हे जे 4 सिद्धांत आहेत, ह्या 4 सिद्धांताचा विचार जर केला, तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, की आपण या ठिकाणी ह्या 2 सिद्धांतावरती चर्चा केलेली आहे. तुम्हाला ते बेसिक काही काहींना माहीत आहे. त्यानंतर प्रकार्यवादी म्हणजे इथं मार्क्स आहे, इथं पार्सन आहे. यांचं आपल्याला माहीत आहे. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला चक्रीय सिद्धांत, सरळ रेषीय सिद्धांत पाहायचा आहे. आता सरळ रेषीय सिद्धांत म्हटलं की याच्यामध्ये महत्त्वाचं उत्क्रांतीवादी. उत्क्रांतीवादी दृष्टिकोनातून विचार केलेले आहे. चक्रीय सिद्धांत म्हणजे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा जसं चक्र आहे निसर्गाचं. नैसर्गिक चक्राच्या दृष्टिकोनातून त्यांनी ते विचार मांडलेले आहे. आपण थोडक्यामध्ये बघूया. अशा पद्धतीने हे जे 4 सिद्धांत आहे, या 4 सिद्धांताच्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा आहे. यावरती सरळ-सरळ प्रश्न विचारला जातोय. सामाजिक परिवर्तनाचा मार्क्सवादी सिद्धांत स्पष्ट करा किंवा प्रकार्यवादी किंवा ह्या दोघांची तुलना, मार्क्सवाद आणि प्रकार्यवादामध्ये काय फरक आहे? अशा पद्धतीनं प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. तर आपण महत्त्वाचं म्हणजे आपण आता जो आहे तर आपण सुरुवात करूया. सरळ रेषात्मक
सिद्धांत. आता हे नावामध्येच एक लक्षात ठेवा, की काही गोष्टी अशा असतात, की ते जेव्हा तुम्ही नाव बघताय, की यांचं काय मत आहे, त्यावेळेसच तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे सरळ रेषात्मक सिद्धांत. सरळचा अर्थच काय होतो? सरळ रेषात्मक. बघा कधी-कधी आपण सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात सामाजिक परिवर्तनाच्या दिशा सुद्धा सांगितलेल्या आहेत. एकरेषीय परिवर्तन, बहुरेषीय परिवर्तन, चक्राकार परिवर्तन ह्या दिशा पण आहेत. सामाजिक परिवर्तन कशा पद्धतीने होतं? बहुरेषीय म्हणजे अनेक घटकाच्या माध्यमातून होतं. एकरेषीय परिवर्तन म्हणजे एकाच घटकाच्या अनुषंगाने होतं. चक्राकार परिवर्तन म्हणजे निसर्गाच्या चक्रानुसार ते परिवर्तनाची प्रक्रिया होत असते. असं सामाजिक परिवर्तनाच्या दिशा सुद्धा याला म्हणू शकतो आणि सामाजिक परिवर्तनाचे सिद्धांत सुद्धा आहेत. मग ह्यामध्ये महत्वाचं काय सरळ रेषी परिवर्तन म्हणजे नेमकं काय? एक लक्षात ठेवा, की इथं सरळ रेषात्मक सिद्धांताचं वैशिष्ट्य काय असेल, तर यांचं एक म्हणणंच असं आहे, की समाज हा सावकाशपणे, एका दिशेने सावकाशपणे विकासाच्या प्रक्रियेला चाललेला आहे. विकास त्याला आपण विकासाच्या अनुषंगाने प्रगती म्हणतो बघा, प्रगती. प्रगतीच्या मार्गाने चाललेला आहे. म्हणजे इथं ह्या सिद्धांतामध्ये महत्वाचं काय असेल, उत्क्रांतीवादी सिद्धांताच्या अनुषंगाने महत्वाचं म्हणजे एक सगळ्यात लक्षात ठेवा, की ते काय साधा समाज आहे आणि तो गुंतागुंतीचा. गुंतागुंतीचा समाज आहे. साध्या समाजाकडून सगळ्यात गुंतागुंतीचा ज्याला समाज म्हणतात, ज्याला विकसित समाज म्हणतो, त्या समाजाकडे सगळ्यात मग त्या अवस्थेकडे समाजाची वाटचाल होणं. एका रेषीय दृष्टिकोनातून. मग जेव्हा आपण ऑगस्ट कॉमचा अभ्यास करतो, मग ऑगस्ट कॉमचा आपण समाजशास्त्राचे जे जनक आहे, त्यांनी बघा महत्वाचं काय असतं उत्क्रांतीवादी ऑगस्ट कॉम यांनी जो आहे उत्क्रांतीवादी दृष्टिकोनातून उत्क्रांतीवादी दृष्टिकोनातून समाजशास्त्राच्या अनुषंगाने 3 अवस्थांचा नियम सांगितलेला आहे. विकासाच्या 3 अवस्था ज्याला आहे सगळ्यात महत्वाचं मानवी विकासाच्या अवस्थांचा नियम आहे. काय इथं मानवी विकासाच्या अवस्थांचा हा जो मानवी विकासाच्या 3 अवस्थांचा नियम म्हणतात त्याला, हा सांगितलेला आहे. आता हा सगळ्यात महत्वाचं काय, की ऑगस्ट कॉम यांनी काय आहे, की हा जो विकासाचा नियम आहे याला प्रगती, विकासाचा ज्याला म्हणतात, विकासाचा याला प्रगती म्हटलेला आहे. प्रगतीचा किंवा अवस्थांचा नियम असं सांगितलेला आहे. बघा सरळ रेषात्मक सिद्धांताचं वैशिष्ट्य काय, साधेपणाकडून गुंतागुंतीकडे माणसाच्या म्हणजे मानवी समाजाचा होणारा बदल किंवा परिवर्तन असं त्यांना अपेक्षित आहे. मग या ठिकाणी महत्वाचं काय, की ऑगस्ट कॉम यांनी काय सांगितलं, सगळ्यात महत्वाचं मानवी बुद्धीच्या दृष्टिकोनातून मानवी बौद्धिकतेचा जो विकास झालेला आहे, मानवी बुद्धीचा विकास. इथं महत्वाचं काय मानवी बुद्धी. मग मानवी बुद्धीचा विकास म्हणजे मानवी समाजामध्ये परिवर्तन कसं झालंय, मग उत्क्रांतीवादाच्या दृष्टिकोनातून कारण आपलं ऑगस्ट कॉम यांनी महत्वाचं काय सांगितलं असेल तर पहिलं धर्मशास्त्रीय अवस्था आहे. धर्मशास्त्रीय अवस्था, त्यानंतर 2 नंबरला आध्यात्मिक आहे आणि 3 नंबरला महत्वाचं काय प्रत्यक्षवाद किंवा याला विज्ञानवाद. आता काय आहे एक लक्षात ठेवा, की माणसानं कसा विचार केलेला आहे, माणसाच्या विचाराच्या प्रक्रियेमध्ये माणसाच्या विचाराचा विकास कशा पद्धतीने झाला, ज्या पद्धतीने माणसाच्या विचाराचा विकास झाला त्या पद्धतीनेच मानवी समाजाचा सुद्धा विकास झालेला आहे. प्रत्यक्षवाद म्हणजे तिसरी अवस्था जी आहे प्रत्यक्षवाद म्हणा का त्याला विज्ञानवाद असंही तुम्ही म्हणू शकता. म्हणजे ऑगस्ट कॉम यांनी सगळ्यात महत्वाचं काय, की आदिम अवस्थेपासून प्रगत समाजापर्यंत मानवी समाजाचा विकास कसा झालेला आहे. मग त्यांनी मानवी बुद्धीच्या विकासाच्या माध्यमातून उत्क्रांतीवादी दृष्टिकोनातून इथे उत्क्रांतीवाद आहे, पण ते कमी प्रमाणात आहे. पण त्यांनी त्या पद्धतीनं साधेपणाकडून गुंतागुंतीकडं साध्या समाजाकडून प्रगत समाजाकडे माणसाची उत्क्रांती कशी होत गेली किंवा मानवी समाजाचा सरळ रेषा आहे आता ही साधेपणाकडून गुंतागुंतीकडे असा उतरता क्रम लागलेला आहे. मग आदिम समाज होता, बरोबर आहे का नाही, मग मध्ययुगीन समाज आला आणि मग आज आपण आधुनिक समाज बघतोय आणि मग आधुनिक समाजामध्ये महत्वाचं काय प्रत्यक्षवाद किंवा विज्ञानवाद हा विचार समोर येतोय. इथं महत्वाचं काय धर्मशास्त्रीय
अवस्था म्हणजे नेमकं काय, की माणसाच्या जीवनामध्ये निसर्गामध्ये घडणाऱ्या घटनांच्या संदर्भामध्ये माणसानं सगळ्या गोष्टी ईश्वराशी धर्माशी निगडीत मांडलेल्या आहे. नंतर महत्वाचं काय, एक ईश्वरवाद आहे, अनेक ईश्वरवाद ह्या संकल्पना त्यामध्ये आहे. म्हणजे धर्मशास्त्रीय दृष्टिकोनातून सुरुवातीच्या कालखंडामध्ये माणूस विचार करायचा, कारण त्याची विचाराची क्षमता तेवढी होती. नंतर सेकंडच्या टप्प्यामध्ये तो अध्यात्माकडे आले, मग आत्मा ह्या गोष्टी तो मानायला लागला. आणि तिसऱ्या पद्धतीनं महत्वाचं काय, प्रत्यक्षवाद किंवा विज्ञानवाद ही सगळ्यात महत्वाची मानवी समाजाच्या प्रगतीची तिसरी अवस्था आहे. कारण म्हणजे अगस्त्योपाम काय म्हणतो की माणूस हा तिन्ही अवस्थांमध्ये जीवन जगतो. त्याला धर्मशास्त्र त्याच्यासोबत धर्म बी आहे, अध्यात्म आहे आणि प्रत्यक्षवाद किंवा विज्ञानवाद आहे. अशा पद्धतीनं मानवी बुद्धीच्या विकासाच्या संदर्भात सरळ रेषाच्या दृष्टिकोनातून विकास कसा झालेला आहे, असा तो सरळ रेषात्मक सिद्धांत म्हणतो. मग यामध्ये महत्वाचं काय, आपण जेव्हा उत्क्रांतीवादाच्या दृष्टिकोनातून या सिद्धांताचा विचार करतो, याच्यावर जेव्हा उत्क्रांतीवादाचा म्हणजे प्रभाव आहे, तर ह्या प्रभावाच्या अनुषंगाने दुसरा जो महत्वाचा समाजशास्त्रामधला विचार बनत आहे, म्हणजे डार्विननं जो सिद्धांत मांडलाय, डार्विनचा जो उत्क्रांतीवादी सिद्धांताचा अर्थच काय होतो, मानवी समाजाचा विकास कसा झालेला आहे, सगळ्या जीवजंतूचा विकास कसा झालेला आहे, अशा पद्धतीनं डार्विननं ती सिद्धांत मांडला. जीववादी सिद्धांत ज्याला म्हणतात, जैविक उत्क्रांती. इथं महत्वाचं काय, जैविक ही काय आहे, जैविक उत्क्रांती. यांनी त्या पद्धतीनं मांडणी केलेली डार्विन यांनी. जैविक उत्क्रांती, सजीवांचा विकास कसा झालेला आहे, गुंतागुंतीकडे तो कसा विकसित होत गेलेला आहे, माणसाचा सुद्धा विकास कसा झालेला आहे, चिंपांजी पासून आपली उत्क्रांती कशी होत गेलेली आहे, या पद्धतीनं डार्विन यांनी तो सिद्धांत मांडला. त्या कालखंडामध्ये महत्वाचं काय, की जेव्हा माणसाचा विकास कसा झालेला आहे डार्विननं जेव्हा मांडलं, त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं धर्मसत्तेला पहिला धक्का पोहोचला, की माणसाची निर्मिती ही ईश्वर निर्मित नाहीये. निसर्गाच्या प्रक्रियेमध्ये तो संघर्ष करत करत माणसाच्या पेशीसच्या माध्यमातून माणसाचा विकास झालेला आहे. आणि मग हा जो सिद्धांत आहे डार्विनचा जैविक उत्क्रांतीवादी सिद्धांत, हा जशास तसा सिद्धांत जो आहे तो महत्वाचा काय, हर्बर्ट स्पेन्सर, जे समाजशास्त्रामध्ये हर्बर्ट स्पेन्सर यांनी हा जैविक उत्क्रांतीवादी जो सिद्धांत आहे समाजाला लागू केला. आणि त्या पद्धतीनं सगळ्यात महत्वाचं मानवी समाजाची प्रगती किंवा विकास कसा झालेला आहे, हा जो विचार आहे हर्बर्ट स्पेन्सर यांनी उत्क्रांतीवादी दृष्टिकोनातून, म्हणजे मानवी शरीर म्हणजे एक लक्षात ठेवा की प्राण्यांचं शरीर आणि मानवी शरीर म्हणजे साध्या अवस्थेकडून गुंतागुंतीकडे ज्या पद्धतीने प्राण्यांचा विकास किंवा सजीवांचा, इथं महत्वाचं जैविकचा अर्थ सजीवाचा आहे. सजीवांचा जो विकास झालेला आहे, सजीवांच्या ज्या आता अवस्था पाहायला मिळतात, मग इथं महत्वाचं काय, साध्या अवस्थेकडून गुंतागुंतीकडे ते प्रक्रिया झालेली आहे, असं ते चार्लस डार्विननं मांडलेलं. तोच सिद्धांत मानवी समाजाच्या लागू करून खऱ्या अर्थानं हर्बर्ट स्पेन्सर आणि मानवी समाजाचा हळूवारपणे कसा विकास झालेला आहे याची मानवी समाजाच्या विकासाची प्रक्रिया सुद्धा हर्बर्ट स्पेन्सर यांनी मांडलेली आहे. आणि मग त्यांनी सांगितलेलं आहे इथं या ठिकाणी हा जो उत्क्रांतीवादी सिद्धांत आहे, इथं महत्वाचं काय, इथं समायोजन आहे आणि दोन गोष्ट संघर्ष आहे. समायोजन आणि संघर्ष, जोही प्राणी निसर्गासोबत संघर्ष करू शकला तो तग धरू शकला, ज्यानं समायोजन केलं तर तग धरू शकला. पण ज्याला समायोजनही करता आलं नाही आणि संघर्ष करता आला नाही, असे प्राणी काळाच्या पडद्याआड गेले, असं सगळ्यात महत्वाचं डार्विनचा सिद्धांत सांगतो. मग तो सिद्धांत जो आहे तर तो हर्बर्ट स्पेन्सर यांनी काय सांगितलेलं आहे, की पाश्चिमात्य समाजाची जी प्रगती आपल्याला पाहायला मिळते, पाश्चिमात्य समाजामध्ये, पाश्चात्य समाज ज्याला म्हणतात, पाश्चात्य समाजाची प्रगती ज्याला पाहायला मिळते, त्यांचं म्हणणं असं की ह्या समाजाने संघर्ष केलेला आहे, महत्वाचं समायोजन सुद्धा केलेलं आहे, म्हणून खऱ्या अर्थाने ते आता प्रगतीच्या अवस्थेमध्ये आहे. असं चार्लस डार्विननं महत्वाचं काय, की ते प्रगतीच्या अवस्थेमध्ये आहे, सामाजिक परिस्थितीचा अनुभव घेत असणाऱ्या परिस्थितीवरती मात करत म्हणजे संघर्ष करत आज ते विकासाच्या प्रक्रियेमध्ये पोहोचलेले आहे. अशा पद्धतीनं थोडक्यामध्ये हर्बर्ट स्पेन्सर यांनी सांगितलेलं की मानवी समाजाचा सुद्धा विकास काय, हळुवारपणे, सगळ्यात महत्वाचं ती अवस्था बदलत विशिष्ट अवस्थेकडे गेला हळुवारपणे. म्हणजे प्राचीन कालखंडामधला ग्रीक रोमन संस्कृती कशी होती, नंतर परत मध्ययुगीन कालखंडामध्ये अंधकारमय युग कसं आलं, त्याच्यानंतर महत्वाचं आधुनिकता सुरुवात कशी झाली, आणि मग सगळ्यात हळुवारपणे
तो जो आहे म्हणजे साध्या अवस्थेकडून गुंतागुंतीच्या अवस्थेकडे ते समाजाची प्रगती झाली. त्याच समाजाची प्रगती झालेली आहे ज्या समाजाला संघर्ष केलेला आहे, समायोजन केलेलं आहे. अशा पद्धतीनं हार्बर्ट स्पेन्सर यांनी सरळ रेषात्मक सिद्धांतामध्ये चार्ल्स डार्विनच्या विचारांच्या आधारे समाज व्यवस्थेच्या सुद्धा उत्क्रांतीवादाच्या दृष्टिकोनातून परिवर्तन. इथे एक लक्षात ठेवा की हे जे सिद्धांत आपण बघतोय सगळे, ह्या सिद्धांताचा बेस काय असेल? मानवी समाजाचं परिवर्तन. मानवी समाजामध्ये परिवर्तन कसं झालेलं आहे? म्हणजे ऑगस्ट कॉम सांगतोय मानवी अवस्थांच्या विकासाचा नियम सांगतो. बौद्धिक प्रगती कशी झाली? ती प्रगतीच्या आधारे मानवी समाजाची प्रगती झालेली आहे. चार्ल्स डार्विन काय सांगतो? उत्क्रांती वादाच्या दृष्टिकोनातून सजीवांचा विकास कसा झाला? तोच विचार हार्बर्ट स्पेन्सर यांनी समाजाला लागू करून समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन कसं झालेलं आहे, समायोजन आणि संघर्ष आणि मग साधेपणापासून गुंतागुंतीकडे कसं झालेलं आहे परिवर्तन, या पद्धतीने ते मांडणी करतात. मग आदिवासी समुदाय, नंतर ग्रामीण समुदाय आणि नागरिक समुदाय म्हणजे आणि आताच्या कालखंडामध्ये जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जग हे खेड्यासारखं झालेलं आहे. हे परिवर्तनाच्या प्रक्रियेचं महत्वाचं काय, समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन कसं घडतं, अशी मांडणी केली आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला आपण अभ्यासामध्ये जे अभ्यासलेलं आहे, दुसरे जे विचार म्हणत आहेत सरळ विचार, त्याच्यामध्ये महत्वाचं काय असेल जे आहे एमाइल दुर्खिम. एमिल दुर्खिमचा आपण बघितलेला आहे इथं श्रमविभाजनाचा हा सिद्धांत मांडलेला आहे. ह्या सिद्धांताच्या आधारे समाज व्यवस्थेमध्ये कसं परिवर्तन होतं या संदर्भात एमिल दुर्खिम यांनी विचार मांडलेला आहे. मग एमिल दुर्खिम काय म्हणतो? इथं सगळ्यात महत्वाचं काय? साधा समाज म्हणजे सुरुवातीच्या कालखंडामधला जो समाज होता, सुरुवातीच्या कालखंडामधला, मग श्रमविभाजनाच्या आधारे समाज व्यवस्थेमध्ये कसं कसं परिवर्तन होत गेलं. सगळ्यात महत्वाचं मग प्राथमिक ज्याला म्हणतात, प्राथमिक प्राथमिक अवस्थेतला समाज, यांत्रिक यांत्रिक एकता सांगितलेली त्यांनी. आणि मग आधुनिक कालखंडामध्ये जो आपल्याला पाहायला प्राथमिक अवस्थेमधला समाज आणि सगळ्यात महत्वाचं काय? प्रगत समाज. प्रगत समाज आहे तिथं महत्वाचं काय? इथं यांत्रिक एकता, इथं जैविक एकता आहे. आता लक्षात ठेवा, एमाइल दुर्खिम यांनी या सिद्धांतामध्ये काय सांगितलं की समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन कसं होईल, मग श्रम विभाजनाच्या आधारे त्यांनी ती मांडणी करायचा प्रयत्न केला आहे. आणि मग इथं महत्वाचं काय? एकी किंवा एकता जी पाहिजे. यांत्रिक म्हणजे नेमकं काय? इतर लिंगाच्या आधारावर श्रम विभाजन झालेलं होतं विशिष्ट पद्धतीनं. इथं महत्वाचं काय असेल? इथं धर्म व्यवस्थेचा प्रभाव होता. इथं परिवर्तनाला जास्त हे नव्हतं, संधी नव्हती. त्याच्यानंतर प्रगत समाजामध्ये महत्वाचं काय? जैविक एकता आहे. श्रम विभाजनाच्या माध्यमातून समाजामध्ये जैविक ऐक्य किंवा जैविक एकता कशी निर्माण झालेली आहे. मग आपण जेव्हा एमाइल दुर्खिम पाहत होता श्रम विभाजनाच्या अनुषंगाने समाज व्यवस्थेमध्ये परस्पर म्हणजे परस्परावर आधारित ही समाज व्यवस्था कशी टिकून आहे, श्रम विभाजन समाज व्यवस्थेमध्ये एकता कसं निर्माण करते, परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये श्रम विभाजनाच्या माध्यमातून महत्वाचं काय असेल? प्रगत समाज आणि सगळ्यात महत्वाचं प्राथमिक अवस्थेतला समाज. ह्या 2 समाजाचं इथं यांत्रिक एकता आहे, इथं जैविक एकता आहे आणि जैविक एकतेच्या माध्यमातून श्रम विभाजनाच्या माध्यमातून समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन कसं घडलेलं आहे, या पद्धतीनं दुर्खिम यांनी मांडणी केलेली आहे. म्हणजे हार्बर्ट स्पेन्सर यांची उत्क्रांतीवादी दृष्टिकोनातून त्यांनी म्हणजे जैविकतेसोबत समाजाची तुलना केलेली आहे. यांनी श्रम विभाजनाच्या माध्यमातून. मला मुद्दा हा सांगायचा की 2-3 जे आपण बघितलेले यांनी सरळ रेषात्मक परिवर्तनाचे विचार मांडलेला. सरळ रेषात्मक, साधेपणाकडून गुंतागुंतीकडे. जसं आपण म्हणतो का आदिम समाज कसा होता, आदिम समाजामध्ये प्रगत झाली, मध्ययुगीन कालखंडामध्ये थोडी प्रगत झाली आणि मग आपण आधुनिक म्हणजे सरळ अवस्थेमध्ये, सरळ रेषामध्ये समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडलेलं आहे. असं थोडक्यामध्ये महत्वाचं काय आहे? सरळ रेषात्मक सिद्धांत जे आहे तर ह्या सिद्धांताची मांडणी आहे. मग या सिद्धांतावरती काही टीका केलेली आहे. आदिवासी संस्कृतीसोबत दुसऱ्या आदिवासी संस्कृतीसोबत आधुनिक समाज व्यवस्थेची तुलना करून यांनी मांडणी केलेली आहे. आणि इथं आर्थिक व तांत्रिक परिवर्तनावर भर दिलेला आहे. आर्थिक दृष्टिकोनातून इथं श्रम विभाजन सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर परिवर्तनाचे स्वरूप एका विशिष्ट अवस्थेमधूनच घडून येतं असं यांचं म्हणणं आहे. यांचं म्हणणं असं आहे की सरळ रेषामध्ये समाज व्यवस्थेचं परिवर्तन घडतं. असं थोडक्यामध्ये सरळ रेषात्मक सिद्धांत सांगतो. आता दुसरा एक सिद्धांत आहे. आता हे सिद्धांत म्हणजे परिवर्तनाचे सिद्धांत आहे. दुसरा सिद्धांत काय आहे? चक्रीय सिद्धांत आहे. बघा इथं बघा आता काय दुसरा सिद्धांत,
चक्रीय सिद्धांत. आता चक्रीय सिद्धांतामध्ये उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे निसर्गाचं चक्र आपण म्हणतो असं. पण चक्रीय सिद्धांतामध्ये तुम्हाला काय गोष्टी पाहायला मिळतात? नावच काय चक्रीय सिद्धांत. मग या चक्रीय सिद्धांताचं वैशिष्ट्यच असं आहे की यांनी उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा म्हणजे इथं महत्वाचं काय की यांनी उत्क्रांतीवादापेक्षा त्याने सरळ रेषी परिवर्तन सांगितलेलं आहे. चक्रीय परिवर्तनाचं वैशिष्ट्य काय असेल तर यांनी मानवी समाजाचाच परत प्राण्यांच्या शरीरासोबत तुलना केली. चक्रमध्ये इथं अंत सांगितलेला आहे. मग याच्यामध्ये पहिला जो विचार अंत स्प्लेजर काय स्प्लेजर हा स्प्लेजर नावाचा जो विचारमंत आहे हा विचारमंत जो आहे तो हा जर्मन विचारमंत आहे. जर्मन विचारमंत. आता चक्रीय सिद्धांताच्या संदर्भात स्प्लेजर यांचं विचार म्हणणं काय आहे लक्षात ठेवा की यांनी सुद्धा काय मानवी समाजाचं जे आहे सजीव प्राण्यासोबत तुलना केलेली आहे. मग सजीव प्राण्याची तुलना करत असताना इथं महत्वाचं काय सजीवांचा विकास कसा होतो. मग सजीवांचा विकास कसा होतो मग एक लक्षात ठेवा कोणता आहे त्याचा जन्म आहे सगळ्यात महत्वाचं. मग सगळ्यात महत्वाचं जन्म झाला की माणसं परिपक्वता आणि 3 नंबरला काय अंत आहे. जन्म आहे म्हणजे युवा अवस्था आहे आणि अंत आहे. बरोबर आहे ऐकणे. ज्या पद्धतीनं सजीव प्राण्यांचं असं होतंय जिथं जन्म आहे, परिपक्वता आहे आणि शेवटी अंत आहे. चक्र कसं आहे त्यांचं म्हणणं चक्रकार अशा पद्धतीने होते. म्हणजे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, परत जन्म आहे, परत परिपक्वता आहे, परत अंत आहे. समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने त्यांचं म्हणणं असं की चक्राकार परिवर्तनाची समाजामध्ये होतोय. स्प्लेंजरचं म्हणणं असं की मानवी प्राण्यांचा विकास ज्या पद्धतीनं होतो त्या पद्धतीनं मग मानवी संस्कृती सुद्धा काय आहे सगळ्यात महत्वाचं एका अवस्थेमधून जाते. ह्या अवस्था आहेत. हे काय ह्या अवस्था आहेत. ह्या जर अवस्था असतील अशा माणसं म्हणजे प्राण्यांच्या ह्या अवस्था आहे. ह्या अवस्थेनुसारच मानवी समाजाच्या सुद्धा ह्या अवस्थेमधून मानवी समाजाला जावं लागतं. मग प्रश्न असा निर्माण होतो अंत आहे का मग काही संस्कृत्या काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत. संस्कृती मानवी समाजाच्या संस्कृती काही पडद्याच्या आड गेल्या. मग यांनी महत्वाचं काय आठ मानवी संस्कृतीचा अभ्यास केला. स्प्लेजर यांनी काय 8 मानवी संस्कृतीचा अभ्यास केला आणि मग महत्वाचं काय आधुनिक पाश्चिमात्य संस्कृतीची जी प्रगती आहे. आता आपण आधुनिकतेकडे होतो. आता जर एक लक्षात ठेवा की जन्म म्हणजे आदिम समाज होता, नंतर मध्ययुगीन कालखंडामध्ये प्रगती झाली, नंतर आधुनिकतेमध्ये समाज आलेला आहे. मग त्याचं म्हणणं असं स्प्लेजरचं म्हणणं असं आहे की जो पाश्चिमात्य समाज आहे पाश्चात्य समाज बघा तुम्ही आता पाश्चात्य समाज हा अंताकडे चाललेला आहे. अंताकडे चाललेला आहे. त्याचा अंत होणार आहे असं प्लेजरचं म्हणणं आहे. मग यांचं म्हणणं कसं की अंत कसं होणार आहे मग त्यांचं म्हणणं अंतर्गत घटक आणि बाह्य घटक आहे. अंतर्गत घटक आणि बाह्य घटकाच्या माध्यमातून मानवी त्यांचं म्हणणं आहे की पाश्चिमात्य समाजाचा जो आहे तो अंत होणार आहे. आता स्प्लेजरनं मानवी समाजाच्या काही 8 संस्कृतीचा अभ्यास करून हा सिद्धांत मांडलेला आहे. मग सगळ्यात महत्वाचं काय की त्यांचं म्हणणं असं आहे की समाजामध्ये काय अंत होणार आहे. तर मग तुम्ही बघा पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये आपण जेव्हा जगाचा विचार करतो जगाचा विचार करत असताना आम्हाला खरंच हा सिद्धांत आता लागू पडत नाही. यावरती त्या पद्धतीने टीका केलेली आहे. आजच्या काळात हा सिद्धांत निरुपयोगी आहे. पण त्या काळात सामाजिक परिवर्तनाचा अर्थ सुद्धा यांच्या सिद्धांतामध्ये स्पष्ट होत नाही असं यांच्या सिद्धांतावर टीका केलेली आहे. पण आपण जर काही गोष्टी बारकाईने बघितल्या तर आमच्या लक्षात येईल विकासाच्या प्रक्रियेमध्ये शेवट काय ज्या पद्धतीनं कार्ल मार्क्स यांनी सांगितलेलं आहे भांडवलशाहीच्या विकासामध्येच तिच्या अंताची बीजं रोवलेली आहे. काय म्हणतो तो भांडवलशाहीच्या विकासामध्ये त्याच्या अंताची बीजं रोवलेली आहे. स्प्लेजर मग त्या पद्धतीने मांडणी करतो. मग त्यांचं म्हणणं असं आहे की अंतर्गत असणाऱ्या संघर्षामुळे तो मानवी समाजाची परत अधोगती होणार आहे. मग तुम्ही बघा अंत कसा असतो जवळ अंत होणं म्हणजे नेमकं काय मग समाजामध्ये संघर्षाचे वेगवेगळे बीज पेरलेले असतात. मग अंतर्गत संघर्ष होतो मग युद्धासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण म्हणतो की तिसरं महायुद्ध जर झालं जग नष्ट होईल. जगाचा नकाशा बदलणार आहे.
आम्हाला माहित आहे प्रगतीच्या माध्यमातून तुम्ही बघितलं वसाहतवाद म्हणजे एक लक्षात ठेवा औद्योगिक क्रांती झाली, वसाहतवाद झाला, नंतर साम्राज्यवाद आला, नंतर आक्रमक राष्ट्रवाद आला, नंतर पहिलं महायुद्ध झालं, नंतर दुसरं महायुद्ध झालेलं आहे, तर तिसऱ्या महायुद्धाला सुद्धा आपण सामोरं जातो का काय? आणि मग सगळ्याकडेच अणुबॉम्बचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि मग जर सगळ्यांनी जर असं करायला लागलं, विकासाच्या प्रक्रियेमध्येच त्या समाज व्यवस्थेचा अंत दडलेला आहे. मला ते निश्चित सांगता येणार नाही. पण एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा होता आखाती देशामधल्या एका राजाला तो प्रश्न विचारलेला होता. ज्या ठिकाणी पेट्रोल वगैरे हे ते त्यांचं मला नाव सांगता येणार नाही. पण त्यांना सुंदर प्रश्न विचारला होता, की ते म्हणाले येणाऱ्या पिढीच्या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे? जर तिसरं महायुद्ध झालं, तर तिसरं महायुद्ध कसं होईल? बघा, पहिलं महायुद्ध झालं, आपण थोडं नरसंहार पाहिला. दुसरं महायुद्ध झालं, ते बघितलेलं आहे. आता तिसऱ्या महायुद्धामध्ये काय माहिती आहे का? एवढे शस्त्रास्त्र निर्माण झालेले. मग त्यांना जेव्हा प्रश्न विचारला त्या शास्त्रज्ञाला कोणाला, की तिसरं महायुद्ध झालं तर ते महायुद्धानंतर कसं होईल? तर तो म्हणाला, "तिसरं महायुद्धानंतर काय होणार आहे मला माहीत नाही. पण चौथं महायुद्ध कसं होऊ शकतं हे मला माहीत आहे." मग त्यांनी त्यांना विचारलं, "चौथं महायुद्ध कसं होईल?" मग त्या व्यक्तीने जे सांगितलेलं आहे, की चौथं महायुद्ध परत टोळ्या-टोळ्यामध्ये होणार आहे. परत माणसाच्या हातामध्ये काठ्या असणार आहे, जंगलामध्ये तो असणार आहे आणि त्याच्यामध्ये टोळी युद्ध होणार आहे. चौथं महायुद्ध हे टोळी युद्ध होणार आहे. त्याचं म्हणणंच असं आहे, त्या व्यक्तीचं सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता, की तिसऱ्या महायुद्धाच्या नंतर ह्या भूतलावरती माणूस जमात राहणार नाही. परत विकासाच्या प्रक्रियेमध्ये परत त्या समाजाचा जन्म होईल आणि जन्म झाल्याच्या नंतर परत ते परिपक्वतेकडे यायला सुरुवात होईल आणि परिपक्वतेकडे आला, की परत त्याचा इथं विकास होईल आणि हा विकास झाला, की या विकासामध्ये त्याचा परत अंत होणार आहे. ही प्रक्रिया आहे. विकास केला म्हणजे नेमकं काय? आम्ही सगळ्या जगाने जर विचार केला तर मरण जवळ केलेलं आहे. मरण स्वस्त केलेलं आहे. मरण स्वस्त होत आहे. माणसाची किंमत ह्या त्या गोष्टी आहेत. मुद्दा महत्त्वाचा असा आहे, की अशा पद्धतीनं यांनी चक्रीय सिद्धांताच्या माध्यमातून मांडलेला आहे. हा सिद्धांत आता सध्याच्या कालखंडामध्ये या समाज व्यवस्थेमध्ये लागू पडत नाही. ज्या पद्धतीनं कार्ल मार्क्स यांनी साम्यवादी समाजाचं भाकीत केलेलं आहे. येणार आहे का नाही माहीत नाही. पण समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने यांनी सुद्धा मानवी समाजाच्या विकासाच्या किंवा परिवर्तनाच्या हे मानवी समाजाचं परिवर्तन हे चक्राकार परिवर्तन होतंय. इथं जन्म आहे, परिपक्वता आहे, अंत आहे. असं त्यांनी चक्रीय सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. मग चक्रीय सिद्धांतामध्ये सुद्धा परत दुसरा एक विचारवंत आहे. त्यांनी सुद्धा चक्रीय सिद्धांताच्या दृष्टिकोनातून परिवर्तनाची व्याख्या केलेली आहे. तिथं काय आहे? ट्वायनबीचा सिद्धांत आहे. ट्वायनबी जे आहे यांनी सुद्धा चक्रीय सिद्धांताच्या संदर्भामध्ये आपले विचार मांडलेले आहेत. मग ह्या विचारांच्या अनुषंगाने यांनी काय विचार मांडलेले आहे यांचं लक्षात ठेवा. परत यांच्या विचारामध्ये सुद्धा यांनी ट्वायनबी यांनी जे आहेत यांनी दोन संकल्पना महत्वाच्या मांडलेल्या आहेत. मग त्या दोन संकल्पना अशा आहेत, हे सगळ्यात महत्वाचं काय ब्रिटिश इतिहासकार आहे. यांनी 24 मानवी संस्कृतीचा अभ्यास करून महत्वाचा काय चक्रीय सिद्धांत मांडलेला आहे. चक्रीय सिद्धांताच्या दृष्टिकोनातून यांनी महत्वाचं काय दोन संकल्पना मांडलेल्या. यांनी काय मांडलेलं आहे? आव्हान आणि प्रतिसाद. आव्हान आणि प्रतिसाद याचा अर्थच असा होतो की ज्या पद्धतीने आपण उत्क्रांतीवादी सिद्धांत पाहिलेला आहे, समायोजन आणि संघर्ष या दोन तत्व तुम्हाला उत्क्रांतीवादी सिद्धांतामध्ये जैविक उत्क्रांतीवादी सिद्धांतामध्ये दिसतात. मग यांनी महत्वाचं काय यांचं म्हणणं असं आहे की मानवी समाजाची कोणत्या समाजाची प्रगती झालेली आहे की कोणत्याही समाजापुढे आव्हाने निर्माण होतात. मग ते नैसर्गिक आहे किंवा मानव निर्मित आहे. आणि मग हे जे आव्हान आहे जो समाज आव्हानं पेलू शकतो जो आव्हान पेलू शकतो जो प्रतिकार करू शकतो तो ती समाज व्यवस्था खऱ्या अर्थानं प्रगतीच्या दिशेकडे वाटचाल करते असं टॉयनबीज यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यानंतर महत्वाचं काय यांचं म्हणणं कसं आहे की प्रतिकार जो आहे कोणताही समाज एखाद्या येणाऱ्या घटकावरती निसर्गावरती युरोपियन देशामध्ये आधुनिकता काय विकसित झाली त्याचं कारणच असं आहे की येणाऱ्या संकटांना प्रतिकार करत असताना वैज्ञानिक क्रांती घडून आणली त्यांनी धर्मव्यवस्थेची चिकित्सा केली. आणि सगळ्यात महत्वाचं काय जुनी संस्कृती आणि नवीन संस्कृती ह्या दोन्हीमध्ये महत्वाचं काय
बघा तुम्ही आधुनिक समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने टॉयनेबिजने जो मांडलेला सिद्धांत आहे, लक्षात ठेवा की आपण जेव्हा युरोपमधली आधुनिकता आणि सामाजिक परिवर्तन बघतो त्या ठिकाणी तुम्ही बघा प्राचीन संस्कृती, इथं महत्वाचं काय प्राचीन, प्राचीन संस्कृती कोणती, इथं ग्रीक आणि रोमन होती. ह्या दोन संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. याचा अर्थ असा आहे की जुन्या संस्कृतीमध्ये काही तत्व आहेत आणि ते जुन्या संस्कृतीमधले काही तत्व आणि नवीन संस्कृतीमधले काही तत्व ह्या दोघांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मानवी समाजामध्ये परिवर्तन घडून येतं. मानवी समाजामध्ये परिवर्तन. आणि मग आपण बघतो की युरोपमध्ये जी आधुनिकता आली त्यामध्ये 2-3 गोष्टीमध्ये पुनर्जीवनाचा कालखंड, प्रबोधन कालखंड, ग्रीक आणि रोमन संस्कृतीमधली जी चांगली तत्व होती त्याचा परत विकास करण्यात आला. ती जीवन जगण्याची मूल्य त्यांनी गृहीत धरले आणि मग त्या पद्धतीनं विकास झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय यांचं म्हणणं असं आहे की कोणता समाज प्रगती करतो किंवा कोणत्या समाजामध्ये परिवर्तन, आपण परिवर्तन बघतोय. चक्रकार परिवर्तनाच्या अनुषंगाने टॉयनेबिज यांनी मांडलेला जो विचार आहे यांचं म्हणणं असं आहे की नैसर्गिक सुद्धा आव्हानं आहेत आणि मग प्रतिसाद तुम्ही त्या आव्हानांना कसा देता, त्याच्यासोबत संघर्ष कसा करता, ह्या गोष्टीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन होतं. आणि मग त्यांनी सांगितलं प्राचीन संस्कृतीमधले काही तत्व आणि आधुनिकतेचं काही तत्व ह्या दोघांच्या माध्यमातून महत्वाचं काय समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन होतं. मग आव्हानांना प्रतिकार तुम्ही कशा पद्धतीनं करता. आणि मग प्रतिकार करत असताना तुम्ही बघा नेपोलियन बोनापार्टचा का विचार करतोय आपण, नेपोलियन बोनापार्ट इतिहासामध्ये का प्रसिद्ध आहे, का त्याच्या जीवनामध्ये अशा काही लढाई तो लढला, असा काही प्रतिकार केला त्या शक्य नव्हत्या, पण ते विजय मिळवलेला आहे. त्या पद्धतीनं समाजाचं सुद्धा सगळ्यात महत्वाचं काय असणाऱ्या व्यवस्थेला प्रतिकार तुम्ही कसा करता, विरोध कसा करता, इथं महत्वाचं का आव्हानांना विरोध कसा करता. प्रतिसाद आणि प्रतिकार आहे. प्रतिसाद कसा आहे आणि प्रतिकार कसा करताय. प्रतिसादामध्ये समायोजन आहे आणि आव्हानामध्ये संघर्ष आहे. या दोन्हीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडतं असं टॉयनेबिज यांचं मत आहे. अशा पद्धतीनं एक लक्षात ठेवा की स्प्लेजर जे आहे यांनी सुद्धा सगळ्यात महत्वाचं जन्म आहे, परिपक्वता आहे, अंत आहे असं सांगितलेलं आहे सगळ्यात महत्वाचं. आणि टॉयनेबिज यांनी काय आहे आव्हान आहे आणि प्रतिसाद आहे. म्हणजे मानव निर्मित काय आव्हान आहे, नैसर्गिक काय आव्हान आहे, त्याच आव्हानांना तो समाज कशा पद्धतीनं प्रतिसाद देतो, त्यासोबत संघर्ष करतो, अशा पद्धतीनं समाज व्यवस्थेमध्ये अशा घटकांच्या माध्यमातून परिवर्तन घडतं असं टॉयनेबिजने सांगितलं. तिसरा जो एक विचारवंत आहे तो विचारवंत खूप महत्वाचा आहे. सहजासहजी त्यावरती सविस्तरपणे कधी कधी प्रश्न विचारले जाते. म्हणजे पॅड्रिन सरोकिन यांनी जे आहे सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन हे अमेरिकन समाजशास्त्रज्ञ यांनी मानवी समाजामध्ये परिवर्तन किंवा प्रगती कशा पद्धतीनं घडते याची मांडणी करत असताना महत्वाचं या ठिकाणी सुद्धा यांनी मानवी समाजाच्या संस्कृतीचा अभ्यास करून त्या संस्कृतीमध्ये सामाजिक परिवर्तनाची बीज पुढे रोवलेली आहे अशा पद्धतीने यांनी मांडणी केलेली आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचं काय विकास आणि अंत ह्या पद्धतीनं विकास कसा होतोय आणि एखाद्या संस्कृतीचा अंत कसा होतोय, अंत का होतो, त्याच्या अंताची कारण काय, विकास म्हणजे परिवर्तन होतंय पण परिवर्तनासोबतच काही काही संस्कृती अंत्याकडे सुद्धा जातात. मग सगळ्यात महत्वाचं सरोकिन यांनी जो चक्रीय सिद्धांत मांडलेला आहे मग या सिद्धांतामध्ये महत्वाचं काय यांनी 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहे. काय आहे संस्कृतीचे जे आहे यांनी संस्कृतीचे प्रकार सांगितलेले आहेत. मग आपण सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने जर विचार केला संस्कृती परिवर्तनशील आहे संस्कृतीचे मग यांनी जे संस्कृतीचे प्रकार सांगितलेले आहे भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृती असे संस्कृतीचे प्रकार आहे. भौतिक संस्कृती बघा भौतिक संस्कृती आहे आणि अभौतिक किंवा यांनी सगळ्यात महत्वाचं काय काल्पनिक आता समाजामध्ये परिवर्तन कसं घडतंय या संदर्भात भौतिक संस्कृती म्हणजे नेमकं काय ज्या वस्तू समाज व्यवस्थेमध्ये तुम्हाला दिसतात तुमच्या संस्कृतीचे ते तत्व आहे. मग गड असेल, किल्ले असेल, रस्ते असेल, मंदिरं असेल ही भौतिक संस्कृती आम्ही म्हणतो का आमच्या मानवी समाजाचा इतिहास आहे भौतिक संस्कृतीच्या अनुषंगाने. मग तुमच्या एक लक्षात येईल
की आपण भौतिक दृष्टिकोनातून जर म्हणजे भौतिकचा अर्थ काय, प्रत्यक्ष डोळ्याला दिसणाऱ्या गोष्टी, दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी, हा तुमच्या मानवी समाजाच्या प्रगतीच्या अनुषंगाने ती तुमची भौतिक संस्कृती झाली. मग भौतिक संस्कृतीमध्ये महत्वाचं काय तुम्ही लक्षात ठेवा. विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, महत्वाचं काय औद्योगिकरण आहे, नागरीकरण आहे आणि मग शासन व्यवस्था आहे, कुटुंब व्यवस्था आहे. ह्या व्यवस्थेमध्ये झालेला बदल आहे. ही तुमची भौतिक संस्कृती झाली. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, की जेव्हा भौतिक संस्कृती आहे, इथं तुमचा विकास पाहायला मिळतो. अभौतिक संस्कृती हा कल्पनाशी निगडीत आहे. मग कल्पनाशी निगडीत म्हटलं, की व्यक्तीच्या मनामध्ये जेव्हा आदर्शात्मक दृष्टिकोनातून काही कल्पना असतात, ती सुद्धा तुमची संस्कृती. मग त्यात तुमची श्रद्धा असेल, मूल्य असेल. श्रद्धा आणि मूल्य काय आहे? श्रद्धा आहे, मूल्य आहे, ह्या सगळ्या गोष्टी अमूर्त आहेत. हे अमूर्त आहे. पण याचा सुद्धा मानवी समाजावरती परिणाम होतो. इथं परिवर्तन होते. पण भौतिक संस्कृतीच्या माध्यमातून, विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजामध्ये प्रगती झाली. आणि मग अभौतिक संस्कृती, मग तुम्ही विचार करा, की आपल्या भारतीय समाजाचं परिवर्तन जर बघितलं, तुमच्या लक्षात येईल आपल्यावरती सगळ्यात महत्वाचं अभौतिक संस्कृतीचा प्रभाव जास्त आहे. युरोपियन देशामध्ये भौतिक संस्कृतीचा प्रभाव जास्त आहे. संस्कृती सुद्धा परिवर्तनाच्या अनुषंगाने महत्वाची भूमिका पार पाडताना दिसते. पण याचा मुद्दा महत्वाचा असा आहे, इथं विकास आहे, इथं विरोध आहे. इथं विरोध आहे, इथं विकास आहे. पण मग ह्या दोन्ही एकमेकाला विरोध करतात. पण यांनी महत्वाचं सांगितलं, या दोघांमध्ये एक सुवर्णमध्य होणं गरजेचं आहे मानवी समाजाच्या परिवर्तनाच्या अनुषंगाने. आणि मग तुमच्या लक्षात येईल, की जेव्हा आपण अभौतिक संस्कृतीचा विचार करतो, म्हणजे ह्या दोन्ही संस्कृती कशा परस्पर विरोधी आहे. इथं काय आहे? इथं परस्पर विरोध आहे. आणि मग परस्पर विरोध म्हटलं, की तुमच्या एक लक्षात येते, परस्पर विरोधाच्या माध्यमातून इथं सुवर्णमध्य साधणं गरजेचं आहे. परिवर्तनाच्या अनुषंगाने, चक्राकार परिवर्तनाच्या अनुषंगाने, परिवर्तनाच्या संदर्भामध्ये कोणत्या समाजामध्ये कसं परिवर्तन झालं, मग त्याची संस्कृती कशी आहे, आपण ते नंतर बघितलेलं आहे. की आपण मॅक्स वेबर अभ्यासत असताना प्रोटेस्टंट पंथाची नीतितत्व आणि भांडवलशाहीचा विकास, संस्कृती, तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे. या ठिकाणी महत्वाचं काय, सरोकेन यांनी सांगितलं, की सुवर्णमध्य साधणं गरजेचं आहे. एकीकडे सगळ्यात महत्वाचं, ह्या संस्कृतीचा याला विरोध आहे आणि याचा याला विरोध आहे. यांचं म्हणणं असं आहे, की परिवर्तनाच्या अनुषंगाने या परस्पर विरोधी असल्या यांच्यामध्ये सुवर्णमध्य साधणं गरजेचं आहे. आणि मग इथं सुवर्णमध्य ज्याला म्हणतात, सुवर्ण मध्य ज्याला म्हणतात, आदर्शात्मक संस्कृती, या दोन्ही संस्कृतीचा विरोध करून आदर्शात्मक संस्कृतीचा विचार मांडला. आणि मग इथं भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृती दोन्हीच्या तत्वाच्या माध्यमातून समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडतं. अशा पद्धतीनं सरोकेन यांनी सांगितलेलं आहे. प्रत्यक्षात आदर्शात्मक संस्कृती आलेली नाही. ज्या पद्धतीनं कार्ल मार्क्सने सांगितलं, की साम्यवादी समाज येणार आहे, तसं आदर्शात्मक संस्कृती म्हणजे दोन्हींचं समन्वय जे आहे, काही प्रमाणात भारतामध्ये ते पाहायला मिळते. म्हणजे आमच्याकडं अभौतिक संस्कृतीलाही महत्व आहे आणि आम्ही आता थोडं भौतिक संस्कृतीला महत्व द्यायला लागलो. आणि मग भौतिक संस्कृतीचा अर्थच असा आहे, इथं विज्ञानवाद आहे, इथं विज्ञानवाद आहे, इथं महत्वाचा अध्यात्मवाद आहे. आणि मग त्यांचं म्हणजे विज्ञानवाद आणि अध्यात्मवाद ह्या दोघांचा जर सुवर्णमध्य साधला, इथं आदर्शात्मक संस्कृती निर्माण होईल. आणि मग सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने महत्वाचं काय असेल, यांचं म्हणणंच असं आहे, की सामाजिक परिवर्तन चक्रकार परिवर्तनाच्या अनुषंगाने अशा पद्धतीने होतं. इथं संस्कृतीला महत्व दिलेलं आहे. संस्कृतीच्या माध्यमातून समाज व्यवस्थेमध्ये कसं परिवर्तन होतं. कारण आपण सामाजिक परिवर्तनाचे जे घटक पाहणार आहोत, त्यामध्ये तुम्ही सामाजिक परिवर्तनाच्या घटकामध्ये किंवा कर्त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासायचं आहे. अशा पद्धतीनं थोडक्यामध्ये हे जे दोन सिद्धांत आहे, सरळ रेषात्मक सिद्धांत असेल, चक्राकार सिद्धांत असेल, या सिद्धांताच्या अनुषंगाने थोडक्यामध्ये ही मांडणी. आता महत्वाचा जो सिद्धांत आहे, की जो आपल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने हे सिद्धांत विचारलेले आहे, पण जो ज्यावरती प्रश्न विचारला जातो तो सिद्धांत म्हणजे महत्वाचा म्हणजे मार्क्सवादी सिद्धांत. आता मार्क्सवादी सिद्धांत जेव्हा आपण अभ्यासतो, तर आम्हाला 2-3 गोष्टी पाहणं गरजेचं आहे. कारण कार्ल मार्क्स हा आपल्या विचारवंताच्या अनुषंगाने अभ्यासक्रमाला आहे.
धर्माच्या संदर्भात कार्ल मार्क्सचे विचार बघितले, राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात कार्ल मार्क्सचे विचार बघितले. आता परिवर्तनाच्या संदर्भात कार्ल मार्क्स काय म्हणतोय? मग कार्ल मार्क्स यांनी समाज व्यवस्थेमध्ये होणारं जे परिवर्तन आहे, मग आपण कार्ल मार्क्सचा जर विचार केला, मग कार्ल मार्क्स आपण काही सिद्धांत अभ्यासलेले आहे आपल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने. विचारमंथामध्ये ते आहेतच आपल्याला. मग त्यांचं काय आहे? ऐतिहासिक भौतिकवाद. ऐतिहासिक भौतिकवाद. आता ऐतिहासिक भौतिक इथं महत्वाचं काय? भौतिकवाद आहे. त्यानंतर तुम्हाला म्हणजे आदर्शात्मक म्हणजे आपण जेव्हा हेगेलचं बघतो, द्वंद्वात्मक आदर्शवाद. हेगल आहे. यांनी हा विचार आहे. इथं द्वंद्वात्मकचं काय आहे? इथं आदर्शवाद म्हणजे इथं महत्वाचं विचार. इथं विचारांना महत्व होतं. भौतिकवाद म्हणजे इथं महत्वाचं काय? उत्पादन प्रणाली. या दोघांमध्ये आपण त्याच्यावरती सविस्तर चर्चा केलेली. मला इथे एवढा खोलात जायचं नाही आपल्याला. सामाजिक व्यवस्थेमध्ये होणारं परिवर्तन, ह्या परिवर्तनाच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टीमध्ये द्वंद्व होतोय, ऐतिहासिक म्हणजे ऐतिहासिक भौतिकवाद जो मांडला आणि मग ऐतिहासिक भौतिकवादाच्या द्वंद्वात्मक भौतिकवादाच्या आधारे ऐतिहासिक भौतिकवाद मांडला आणि मग ऐतिहासिक भौतिकवादात तुम्हाला माहिती आहे की त्यांनी 5 काळ सांगितलेले आहेत, ते आपण अभ्यासलेले आहे. आणि मग ह्या दोघांमध्ये काय आहे? इथं महत्वाचं काय? इथे उत्पादन पद्धती, उत्पादन संबंध आहे. याच्या माध्यमातून इथं महत्वाचं काय? 2 वर्ग निर्माण होते. इथं वर्ग व्यवस्था, भांडवलदार आणि कामगार. आणि नंतर तिसऱ्या नंबरला जो आहे वर्ग संघर्ष होतो आणि समाजामध्ये परिवर्तन घडतं. मग त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे समाजामध्ये परिवर्तन कसं घडतेलं आहे. मग यांनी मार्क्सनं महत्वाचं काय? सामाजिक परिवर्तनाला कोणता घटक जबाबदार आहे? परिवर्तन कशाचं आहे? समाजाचा बेस काय? मग या ठिकाणी त्यांनी महत्वाचं बेसिक स्ट्रक्चर आणि सुपर स्ट्रक्चर. इथं अधो संरचना आणि आधी संरचना. इथं महत्वाचं काय आहे? अर्थव्यवस्था. आणि या अर्थव्यवस्थेवर आधारित सगळ्यात महत्वाचं ही समाज व्यवस्था आहे. मग कुटुंब असेल, कुटुंब आहे, धर्म, राज्य, कायदे, शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या काय? अर्थव्यवस्था ज्यांच्या हातात आहे. मग इथं उत्पादन पद्धती आणि उत्पादन संबंधाचा सिद्धांत. समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन काय होते? इथं महत्वाचं काय? मार्क्सवादी सिद्धांत महत्वाचा काय? अर्थव्यवस्था. ही जी अर्थव्यवस्था आहे, आर्थिक घटक हा सामाजिक परिवर्तनाचा मेन केंद्रबिंदू आहे. अशा पद्धतीनं कार्ल मार्क्स यांनी आपल्या विचारमंथामध्ये म्हणजे आपल्या सिद्धांतामध्ये मांडणी केलेली आहे. मग तुमच्या एक लक्षात येईल की आपण सामाजिक परिवर्तनाला आपण काही गोष्टी बघतोय. मग सामाजिक परिवर्तन कसं घडते? मग कार्ल मार्क्सने काय? अर्थव्यवस्थेमध्ये बदल झाला म्हणजे उत्पादन पद्धती आणि उत्पादन संबंध याच्यामध्ये बदल झाला की समाज व्यवस्थेमध्ये बदल होतो. आणि मग त्यांनी त्या पद्धतीने काय परिवर्तनाला कारणीभूत काय आहे? अर्थव्यवस्था आहे. मग आदिम समाज असेल, त्यानंतर गुलामगिरीचा समाज आहे. लक्षात ठेवा समाज व्यवस्थेचा ऐतिहासिक भौतिकवादाच्या आधारे काय केलेले कार्ल मार्क्सनं? इतिहासाचा काही कालखंड, इतिहासामध्ये कशी प्रगती झाली किंवा परिवर्तन झालं. मग यांनी सांगितलं आदिम समाज, याला साम्यवादी समाज, हा पहिल्या कालखंडातला. या ठिकाणी मालकी हक्क नव्हताच. निसर्गामधल्या सगळ्याच घटनावरती सगळ्यांचाच इथं महत्वाचं काय होतं? अधिकार होता. त्याच्यानंतर महत्वाचं काय? आदिम समाज झाल्यानंतर गुलामगिरी समाज, दास्य समाज आला. त्यानंतर सरंजामशाही समाज आला. इथं सुद्धा 2 वर्ग निर्माण झाले. त्याच्यानंतर भांडवलशाही समाज, मला मुद्दा हा सांगायचा की हे जे आणि नंतर साम्यवादी समाज. सामाजिक परिवर्तनाच्या सिद्धांतामध्ये यांनी उत्पादन पद्धती आणि उत्पादन संबंध याच्या आधारे समाज व्यवस्थेमध्ये मालकी हक्क, आहेरे आणि नाहिरे हा वर्ग निर्माण झालेला आहे. आणि या 2 वर्गामध्ये वर्ग संघर्ष होतो.
आणि याच्या माध्यमातून परिवर्तन होतं. असं थोडक्यामध्ये कार्ल मार्क्स याने सामाजिक परिवर्तनाचा सिद्धांत सांगितलेला आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा, उत्पादन प्रणाली इथं काय आहे, ही उत्पादन प्रणाली आहे. अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय, उत्पादन प्रणाली. ह्या उत्पादन प्रणालीवरती इथं आहे रे नाही रे दोन वर्ग निर्माण. समाज व्यवस्थेमध्ये जे परिवर्तन घडतं, या परिवर्तनाला मुख्य कारण काय असेल, तिथलची अर्थव्यवस्था आहे, असं ढोबळमनाने कार्ल मार्क्स यांचं मत आहे. आणि मग मार्क्सच्या संदर्भात महत्वाचं काय, या सिद्धांताचा जर विचार केला, आर्थिक घटकांना आपण जर कार्ल मार्क्सचा जर विचार केला, की हा जो कार्ल मार्क्सनं जो सिद्धांत मांडलेला आहे, ह्या सिद्धांताचं वैशिष्ट्य काय, अर्थव्यवस्थाच आहे. पण या सिद्धांताचं वैशिष्ट्य काय असेल, तर आमच्या काही गोष्टी लक्षात आर्थिक घटकाला महत्व आहे. काय आहे, महत्व आहे. त्यानंतर 2 नंबरला काय असेल, वर्ग संघर्षावर भर आहे. त्यानंतर या त्याचं काय, ऐतिहासिक भौतिकवाद आहे. ऐतिहासिक भौतिकवाद झाल्याच्या नंतर इथं जिथं वर्ग संघर्ष आहे, इथं महत्वाचं काय, क्रांतीला महत्व आहे. क्रांतीला महत्व आहे. त्यानंतर महत्वाचं काय आहे, इथं द्वंद्वात्मक प्रक्रिया आहे. इथं द्वंद्वात्मक प्रक्रिया आहे, दोन गोष्टींमध्ये संघर्ष होणारच आहे. भांडवलशाहीवर टीका आहे. आणि कार्ल मार्क्सच्या परिवर्तनाच्या सिद्धांत वर्गविहीत समाज संकल्पना आहे. वर्गविहीत समाज. जो आदिम समाज होता, एक लक्षात ठेवा, एक गोष्ट तुमच्या एक लक्षात असणं गरजेचं आहे. कार्ल मार्क्स यांच्या विचारामध्ये काय आहे तुम्हाला, कार्ल मार्क्स यांचा सामाजिक परिवर्तनाचा सिद्धांत काय म्हणतोय, इथं आर्थिक घटकांना महत्व आहे. म्हणजे उत्पादन पद्धती, उत्पादन संबंध, ह्या दोघांमध्ये काय, हे कसं समाजव्यवस्थेमध्ये परिवर्तन कसं घडतं, या संदर्भात त्यांनी ऐतिहासिक भौतिकवाद मांडला. इथं दोन वर्ग निर्माण झाले. ह्या दोन वर्गामध्ये वर्ग संघर्ष प्रत्येक वेळेस होतो आणि वर्ग संघर्षामध्ये क्रांती घडून येते. आणि क्रांती घडल्यानंतर क्रांती का घडते, कारण ही द्वंद्वात्मक प्रक्रिया आहे. आणि मग इथं भांडवलशाही समाजाच्या अनुषंगाने त्यांनी विचार मांडलेला आहे. आणि मग येणारा जो समाज आहे, वर्गविहीन साम्यवादी समाज, तो समाज येणार आहे. समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन कसं घडतं, याचा बेस काय असेल कार्ल मार्क्सच्या विचारांचा, तर त्यांनी हे ऐतिहासिक भौतिकवाद जो मांडलेला आहे, द्वंद्वात्मक भौतिकवादावरती आधारित ऐतिहासिक भौतिकवाद. इथं द्वंद्ववाद आहे, वाद, प्रतिवाद आणि संवाद. ज्या पद्धतीनं हेगलनं विचार मांडलेला आहे, यांनी सांगितलं की अर्थव्यवस्थाच हा मेन बेस आहे. आधी संरचना आणि त्याच्यावर आधारलेली, अर्थव्यवस्थेवर आधारलेली, जी म्हणजे सगळ्यात महत्वाची अधो संरचना आणि आधी संरचना. अधो संरचना म्हणजे अर्थव्यवस्था आहे, त्याच्यावर आधारित ही समाज व्यवस्था आहे. अर्थव्यवस्था बदलली की समाज व्यवस्था बदलते. असं थोडक्यामध्ये कार्ल मार्क्स यांनी त्यांचा द्वंद्वात्मक, जरा सामाजिक परिवर्तनाचा द्वंद्वात्मक सिद्धांत म्हणा की मार्क्सवादी सिद्धांत म्हणा, असं थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. यावरती जास्त का चर्चा नाही केली, कारण विचारवंत अभ्यासत असताना ऑलरेडी आपण याच्यावरती सविस्तर, या सगळ्या संकल्पनेवरती सविस्तर चर्चा केलेली आहे. माझे ते लेक्चर पाहिले की तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीनं मार्क्सवादी सिद्धांत आहे. आता शेवटचा जो अप्रकार्यवादी, परिवर्तनाचा प्रकार्यवादी सिद्धांत काय आहे, पार्सन. आता आपण जेव्हा बघतोय प्रकार्यवादी सिद्धांताचा अर्थच काय, समाज ही एक व्यवस्था आहे. काय, समाज ही एक व्यवस्था आहे. आपण जेव्हा किलकोट पार्सन अभ्यासत होतो तेव्हा तुम्ही लक्षात येईल, समाज ही एक व्यवस्था आहे, पण समाज व्यवस्थेच्या काही गरजा आहेत. बघा आता परिवर्तन बघा कसं होतंय. इथं यांच्या म्हणजे प्रकार्यवादामध्ये महत्वाचं काय, सामाजिक परिवर्तन समाजाचं काय, यांचं म्हणणं काय, सामाजिक परिवर्तन काय, सामाजिक परिवर्तन होतंय, पण ते म्हणतात परिवर्तन कसं आहे, परिवर्तन खऱ्या अर्थानं संतुलन, संतुलन राखण्यासाठी परिवर्तन होते. समाज व्यवस्थेच्या गरजेच्या अनुषंगाने समाज व्यवस्थेने काही सामाजिक संस्थांची निर्मिती केलेली आहे. कारण समाज व्यवस्थेच्या काही पूर्व आवश्यकता आहे. जिथं संतुलन आहे, इथं समायोजन आहे. बघा तुम्ही आता, तिथं परिवर्तन कशासाठी आहे, संतुलन राखण्यासाठी.
परिवर्तन कशासाठी आहे? समायोजनासाठी. मार्क्सवादी संघर्ष, वर्ग संघर्ष सांगतो. प्रकारेवाद संतुलन आणि समायोजन सांगतो. समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तनच काय होतं? कारण संतुलन राखण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं समायोजन साधण्यासाठी. आणि इथं महत्वाचं समायोजन आहे, इथं महत्वाचं काय? समन्वय आहे. समन्वय आहे याचा अर्थच असतो की समाज व्यवस्थेच्या काही पूर्व आवश्यकता आहे. ही समाज व्यवस्था का टिकून आहे? कारण समाज व्यवस्थेच्या काही गरजा आहेत. त्या गरजा समाज व्यवस्थेच्या काही संस्थांच्या माध्यमातून भागवल्या जातात. म्हणून ही समाज व्यवस्था टिकून आहे. असं पार्सन यांनी थोडक्यामध्ये महत्व मध्ये सांगितलेलं आहे. मग इथं पार्सनच्या विचारामध्ये आपण काय आहे? मग पूर्व आवश्यकता म्हणजे समाज व्यवस्थेच्या पूर्व आवश्यकता किंवा समस्या म्हणा याला समाज व्यवस्थेच्या. मग तुम्हाला माहित आहे की समाज व्यवस्थेच्या पूर्व आवश्यकता काय आहे? मग अनुकूलन आहे. इथं अनुकूलन आहे. त्यानंतर दुसरी जी गरज आहे ती आहे ध्येयसिद्धी. ध्येयसिद्धी आहे. 3 नंबरला समाजाची गरज काय आहे? एकीकरण आहे. एकात्मीकरण आहे. आणि 4 नंबरला जी आहे समाज व्यवस्थेची जी गरज आहे संस्कृतीचं जतन आहे. यावरती आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यावरती मला जास्त इथं संस्कृतीचे जतन आहे आणि निवारण आहे. याच्यावरती आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. आता अनुकरण काय? अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था आहे. इथं राज्य व्यवस्था आहे. एकात्मीकरण इथं धर्म आहे. कायदा आणि सुव्यवस्था आहे. तुमच्या एक लक्षात येईल धर्म असेल कायद्याचं. संस्कृतीचं जतन आणि काय इथं काय? कुटुंब आहे. शिक्षण आहे. शिक्षण संस्था. मला मुद्दा हा सांगायचा आहे की समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन होतंय, पण परिवर्तन यांनी काय सांगितलं? संतुलन राखण्यासाठी, समायोजन करण्यासाठी, समन्वय साधण्यासाठी. समाज व्यवस्थेमध्ये ज्या ज्या पद्धतीनं परिवर्तन होते, परिवर्तनाच्या पाठीमागे महत्वाचं काय? हे समाज व्यवस्थेच्या पूर्व आवश्यकता आहे. त्या आवश्यकता पूर्ण करण्याची जबाबदारी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून म्हणजे अर्थव्यवस्था आहे, समाज व्यवस्थेची गरज आहे. राज्य व्यवस्था आहे, समाज व्यवस्थेची गरज आहे. धर्म आणि कायदा समाज व्यवस्थेची गरज आहे. त्यानंतर संस्कृतीचं धर्म, कुटुंब व्यवस्था असेल, शिक्षण व्यवस्था असेल, हे सगळ्या काय आहे? समाज व्यवस्थेच्या गरजा पूर्ण करतात. परिवर्तनाला हे सगळ्यात महत्वाचं समन्वयाच्या दृष्टिकोनातून पाहतात. एका घटकामध्ये बदल झाला की दुसऱ्या घटकावरती त्याचा परिणाम होतो सामाजिक संस्थेमध्ये. पण ह्या सामाजिक संस्थेमध्ये समन्वय, समाज ही एक व्यवस्था आहे, त्याची एक संरचना आहे. संरचनेचे घटक आहेत आणि हे घटक एकमेकावरती परस्पर संबंधित आहेत. हे समन्वय यांच्यामध्ये आहे म्हणून त्यांचं संतुलन आहे, त्यांच्यामध्ये समायोजन आहे. अशा पद्धतीनं पार्सन यांनी प्रकारवादी सिद्धांताच्या माध्यमातून महत्वाचं काय की परिवर्तन मांडलेलं आहे. पण परिवर्तन हे सगळ्यात महत्वाचं काय? ह्या पार्सनच्या परिवर्तन सकारात्मक दृष्टिकोनातून परिवर्तनाकडे बघतात आणि कार्ल मार्क्स हे नकारात्मक दृष्टिकोनातून बघतात. अर्थव्यवस्था हा घटक महत्वाचा मानतात. दोघांमध्ये हा फरक आहे. मग मार्क्स धर्माकडे नकारात्मक दृष्टिकोनातून बघतो, चिकित्साच करतो. राज्य व्यवस्थेची सुद्धा चिकित्साच करतो. प्रकारेवादी समाज व्यवस्थेमध्ये महत्वाचा. मग प्रकारेवादी जो सिद्धांत आहे पार्सनचा परिवर्तनाचा, हा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करतो. पण ह्या सिद्धांतामध्ये काय? समाज एक संघटित व्यवस्था आहे. काय आहे? असा हा सिद्धांत मानतो. समाज ही एक व्यवस्था आहे. इथं स्थैर्य इथं महत्व आहे. मार्क्स इथं वर्ग संघर्षाला आहे. परिवर्तन कसं आहे? हे परिवर्तन हे हळूहळू संत गतीने घडते असं यांचं म्हणणं आहे. कार्ल मार्क्स क्रांतीच म्हणतोय. जर तुलना विचारली सामाजिक परिवर्तन मार्क्सवादी सिद्धांत प्रकारवादी सिद्धांताची तुलना कर, तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. इथं हे काय? ही संघटित व्यवस्था आहे. इथं स्थैर्याला महत्व आहे. इथं परिवर्तन हे हळूहळू घडतं. तिकडं महत्वाचं काय? इथं क्रांतीची भाषा बोलली जाते. तिथं वर्ग संघर्ष आहे. इथं सगळ्यात माझा समाज व्यवस्थेचा समायोजनाची प्रक्रिया आहे. परिवर्तनाच्या अनुषंगाने त्यांनी सांगितले. त्यानंतर काय? प्रकार्यावर भर आहे.
समाज व्यवस्थेच्या प्रकार्यावर भर आहे. आणि ते सगळ्यात महत्वाचं काय आहे, ह्या सगळ्या सिद्धांताचा संघर्षाला कमी महत्व आहे. प्रकार्यवादी सिद्धांत समाज व्यवस्थेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो. परिवर्तनाच्या संदर्भात सुद्धा यांनी सांगितलेलं आहे की समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडतं, पण ज्या सामाजिक संस्था, एक संस्था दुसऱ्या संस्थेवरती आधारित आहे आणि मग अशा पद्धतीनं समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन सुद्धा हळूहळू संथ गतीनं घडतंय आणि मग एखाद्या घटकामध्ये बदल झाला की त्याचा सगळ्यात महत्वाचा काय, दुसऱ्या घटकावरती सुद्धा बदल घडतोय. ज्या पद्धतीने आपण बघितलं, स्त्रियांना शिक्षण दिलं, शिक्षणामुळे महत्वाचं काय, एकच घटकामध्ये बदल झाला. त्यांना शिक्षण मिळालं, शिक्षण मिळाल्यामुळे त्यांच्या दर्जात बदल झाला. त्यांच्या दर्जात बदल झाला, उदरनिर्वाहाचा त्यांचा समाजाकडे, कुटुंबामध्ये बदल झाला. ह्या सगळ्या गोष्टी, विवाह संस्थेमध्ये बदल झाला. म्हणजे मागासवर्गीयांना शिक्षण मिळालं, त्यांच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये बदल झाला. म्हणजे अर्थसंस्थेमध्ये बदल झाला, शिक्षण संस्थेमध्ये बदल झाला, सांस्कृतिक मूल्यामध्ये बदल झाला. परिवर्तनाच्या संदर्भात प्रकार्यवादी सिद्धांत जो आहे, सकारात्मक दृष्टिकोनातून परिवर्तन मांडण्याचा प्रयत्न करतो. इथं संतुलन आहे, इथं समन्वय आहे, इथं महत्वाचं प्रकार्यवाद काय आहे, प्रकार्यावरती भर देतोय आणि हे हळूहळू परिवर्तन घडतं. अशा पद्धतीनं थोडक्यामध्ये सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात हे सिद्धांत मांडलेले आहे. मग एक रेषात्मक सिद्धांत असेल, चक्रकार सिद्धांत असेल, मार्क्सवादी सिद्धांत असेल किंवा महत्वाचा काय प्रकार्यवादी सिद्धांत असेल. हे सिद्धांताच्या माध्यमातून समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन कसं घडतंय, ही समाज व्यवस्था टिकणं गरजेचं आहे. म्हणजे आपण ऑगस्ट कॉम पासून सुरुवात केली. ऑगस्ट कॉम यांनी काय मानवी विकासाच्या 3 अवस्था सांगितलेल्या. बौद्धिक दृष्टिकोनातून समाज व्यवस्थेमध्ये कसा बदल झाला. मग हर्बर्ट स्पेन्सर असेल, एमाइल दुर्खीम असेल, यांनी परिवर्तन समाज व्यवस्थेमध्ये कसं घडतं, त्यांनी त्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं, की सामाजिक परिवर्तनाचे जे सिद्धांत आहे, ह्या सिद्धांताच्या अनुषंगाने तुम्हाला प्रकार्यवादावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण पार्सन अभ्यासलेलेच आहे. त्यानंतर महत्वाचं काय, मार्क्सवादावरती प्रश्न, दोघांची तुलना केल्या जाऊ शकते. मार्क्सवाद आपल्याला ऑलरेडी अभ्यासक्रमामध्ये हे दोन्ही विचारवंत असल्यामुळे हे आपल्याला माहित आहे. या ठिकाणी महत्वाचं काय, हे हे जे आहे चक्रीय परिवर्तन, टॉमनीज असेल यांनी काय मांडलेलं आहे, हे थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. चक्रीय सिद्धांत पाहिलेला आहे. त्यानंतर महत्वाचं काय, एमाइल दुर्खीम आहे, उत्क्रांतीवादी सिद्धांताच्या माध्यमातून समाज व्यवस्थेमध्ये सरळ रेषीय सिद्धांताच्या माध्यमातून कसा कसा बदल होतोय. अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरमध्ये ज्या गोष्टी आहे, सरळ रेषात्मक सिद्धांत उत्क्रांतीवादाला महत्व देतोय. चक्रीय सिद्धांत परत निसर्गाचं चक्र कसं फिरतंय त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. मार्क्सवादी सिद्धांत आपल्याला मार्क्स अभ्यासलेला आहे त्याच्यामुळे माहित आहे. पार्सन सुद्धा प्रकार्यवादी सिद्धांत. अशा पद्धतीनं सामाजिक परिवर्तनाचे हे थोडक्यामध्ये सिद्धांत होते. आता मला असं वाटतं की उद्याच्या लेक्चरमध्ये जे आहे, तर आपण उद्याच्या लेक्चरमध्ये सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भामध्ये महत्वाचं काय असेल, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हे सामाजिक परिवर्तनाचे जे सिद्धांत आहे, हे सिद्धांत आपले या ठिकाणी झालेले आहेत असं मला वाटतंय. थोडक्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नोट्समध्ये त्याच्यावर सविस्तर दिलेला आहे. पण मला असं वाटतं की तुम्हाला सामाजिक परिवर्तनाचे सिद्धांत सामाजिक परिवर्तनाकडं खऱ्या अर्थानं समाजशास्त्रज्ञ कशा पद्धतीने बघतात, आपण सामाजिक दृष्टिकोनातून बघतोय. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण जो उद्याचं लेक्चर आहे, तर उद्याच्या लेक्चरमध्ये सामाजिक परिवर्तनाचे कर्ते किंवा सामाजिक परिवर्तनाचे कोणते घटक आहे, यावरती चर्चा करूया. आणि आता या ठिकाणी आपण थांबूया. थँक यू. धन्यवाद.